आणि हा सामना प्रत्येकी 6 षटकाराचा असेल. खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. आणि क्षेत्रात क्षेत्ररक्षक मौजूद तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. काय सुंदर फटका मनमोहक मिळवून क्षेत्रात टोलवलाय. हिंदू जातोय हिमारीच्या बाहेर पडलेली चौकार. आणि नक्कीच पुढचा चेंडू गोल. चांगला फटका टोलवून गेले चेंडूला. जोपर्यंत बॉल फुट होईल तोपर्यंत सुरेख विकेट देणे आणि बघतो काय धाव पूर्ण होतीये काय. सुंदर फटका चेंडू बघूया एक तर धाव पूर्ण झाली आहे. स्वरूपात खेळले चांगल्या चेंडूला एक क्षेत्ररक्षक मौजूद आहे. क्षेत्ररक्षक चांगला थ्रो. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. दुसरं षटक आहे यांचं. आणि निश्चितच पुढचा चेंडू जागा बदलून मारण्याचा मनसुबा होता. परत एकदा काय चेंडू टाकला सुरेख टप्प्यावर. फटका असेल का. सबसे एक धाव पूरी की है और ये एक्स्ट्रा के तौर पर आती हुई दूसरी धाव. काफी लगी धाव. तब तक बॉल फील्ड हुए तब तक 2 धावा पूर्ण केल्या आता दोन्ही फलंदाजांनी. क्षेत्रात बघूया काय खेळ होईल काय. बराच काळ हवेत कुंफू पांड्यासारखी काय मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर आणि ऍडव्होकेट आली सर यांच्याकडनं जर विकेट घ्यायला मन तर याला 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सुरेख चेंडू चांगला टोलवलाय. क्षेत्रात झेंडू जातो आणि बघूया आमचा पुढचा चेंडू. आणि हा नक्कीच भीमर असेल. 101 रुपयाचं बक्षीस ऍडव्होकेट सोरुले सर यांच्याकडनं. आणि नक्कीच हा चेंडू लँड झालाय. गोलंदाज जीना मुजारे यहाँ पर अमन के द्वारा फिर से एक बार सुरेख चेंडू वुडलँड स्पॉट वरती टाकलेला हा चेंडू अमन यांचा. आणि निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षक मौजूद पण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा. आणि हे काय बघतोय मी फुटबॉल खेळतोय क्षेत्ररक्षक या मैदानामध्ये. क्रिकेट आहे माझ्या भावांनो. क्रिकेट खेळा मेसी नका बनवून. भारतात खूप नाहीये फुटबॉल. फरहान अपना खुद का चौथा शतक लेकर एक अच्छा गोलंदाज बेहतरीन टप्पे पर गोलंदाजी करते हुए मगर लेग पिच से बाहर गिरी ये गेंद. सुरेख फटका आंबडांचा क्षेत्र टोलवलाय. क्षेत्ररक्षक तेवढं क्षेत्ररक्षण काय दुसरी चौथी धाव होईल. थोडासा क्षेत्ररक्षण बदलाव करतोय अंपायर. क्रॉस करते हुए रोमा चेंडू चांगला चेंडू मगर लेग पिच से बाहर गिरा. हर्षा खामियाजा कीपर पे बीट हुए. फलंदाजी और उतना ही बेहतरीन चेंडू बेहतरीन कमबैक बोलना होगा रोमान का. ओवर की समाप्ति 4 षटक समाप्त मात्र 48 धाव. फिर से एक बार जड़ में हुई गेंद थी.
रक्षात्मक फटका तत्पटी एक धाव पूरी प्रत्येक बार उससे ये मिस्टर स्पिनर क्या गोलंदाजी करता है बेस्ट कौतुक करावं तितकं कमी परत एकदा सुंदर चेंडू वारंवार बीट करतोय फलंदाज समजू शकत नाही फलंदाज कक्षा 7वीचा सुरेख टप्प्यावरती ले आउट आहे तमाम स्ट्राइक रेंजला आणि स्ट्राइक रेंजला परार उठा करणार निगमन सुबाखा लक्ष आहे गौसाला एकाच्या फलंदाज गौस खेळली गेली सज्ज सुंदर फटका बिळाच्या क्षेत्रात गौस यांचा एका धावेने समाधान मानावं राईट इंग्लिश स्कूल अकॅडमी तर्फे ठेवण्यात आलेले सामने कक्षा 7 विभागाच्या 700 मध्ये सामना होतोय रिलिक्सच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि नक्कीच अंपायर हातून वाईड परत एकदा आरहार खेळण्यासाठी जामन परत एकदा लेग तिकडे टाकले बघूया कसं कमबॅक करतील आपल्या संघासाठी अर्पण फिर से एक बार अर्पण की अगली गेंद तर नीली गेंद अर्पण फिर से एक बार अर्पण गेंद आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षणात तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यानंतर आधी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजाचं नाव काय चेंडू फुटतो चेंडू टोळवला चेंडू जातो सीमारेच्या पार खणखणीचा चौका पुढचा चेंडू घेऊन अमन साधी चांगला चेंडू चौका खाल्ल्यानंतर उजेर यांचा सुरेश गोलंदाज सज्ज अमन गेंद हवा में उड़ी गेंद रोमैंस लैंड में चेंडू गिरा है यहाँ पर 3 फील्डर भारत हुए एक गेंद के पीछे तब तक अगली गेंद उस देर की खेलने के लिए सज्ज अमन निश्चित लेग के करते हुए अमन के लिए एक्शन फटका मेडल के क्षेत्र में अमन ने लगाया है और उतना ही बेहतरीन क्षेत्र रक्षण मैदान का क्षेत्र रक्षक का उजेर के खेल खेल गो सुंदर फटका बड़ा खेल हो आणि सुरेख खेळ फलंदाजीसाठी फ्लाइट चेंडू उलटा चेंडूला ठोळवले मैदानाच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण होईल का खराब क्षेत्ररक्षण खराब फील्डिंग मुजाहिरा तब तक धोरण पूरे किए दोनों तिसरं षटक कोण घेऊन येतंय फरहान चांगला गोलंदाज आणि फेवरेट चांगला फलंदाजीचा फटका अमोल स्वरूपात लागला कशी गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी चेंडू फरहान यांचा सुंदर फटका क्षेत्रात चेंडू
झोलावलाय जोपर्यंत दुसरं होईल तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या पाहिजे फलंदाजांनी. सुरेख प्रतीक रामन खेळण्यासाठी सज्ज. पाठून चेंडूच्या लावलाय क्षेत्रात मध्ये चेंडू पडतोय. आहे हा चौकार जाईल आणि हा चेंडू नक्कीच मला वाटतं खणखणी ते जाईल चौकार. म्हणावं लागेल आपण ही जुनं फलंदाजी करतोय. सुरेख फटका. काय क्षेत्ररक्षण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणाकडनं खोलवर टप्प्याचा चेंडू ओरबीत त्याला केलं आणि थोडं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत दुसरी ही चौथी धाव सोडली आहे फलंदाजांनी. भारत त्याच्यावर चेंडूचा घेतला असतो. आज बिडवच्या क्षेत्रात तोडवलेल्या चेंडूला केलं जाईल सीमारेषा पार. बघूया क्षेत्ररक्षण नाही झालं केलं जातं सीमारेषा पार. वारवाडी भरभरून इस मॅच का प्रत्येक बार चेंडूचा औषध दिया नहीं बेहतरीन क्षेत्र रक्षण पूरे कर लिए हैं. होते रहा एक स्वरूप में तीसरी धाव. मुझे तो लगता है कि 14 भी आ सकता है. नक्कीच 4 धावा पूर्ण केल्या क्षेत्र में जब तक क्षेत्र और थोड़ा सा पंप यहाँ पर फील्डर द्वारा तब तक 2 रन बदलाव करते हुए हसनैन फिर से एक बार अपनी बॉलिंग बात से निकलते हुए हसनैन अमन के लिए बेहतरीन चेंडू. अरे ये क्या रन जिंकायला पाहिजे. खराब चेंडू बनावला परत एकदा. सुरेख चेंडू का खेलना जाएगा. प्रत्येक बार बेहतरीन चेंडू उड़ाया है उसके मैदान के क्षेत्र में उससे और बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा करके 2 धाव पूर्ण किए. अभी 2 रनों की जरूरत है. तो असफल चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. परत एकदा फ्लाइटेड चेंडू. काय चेंडू टाकला सुरेख टप्प्यावरती खोलवर टप्प्याचा चेंडू. खरंच अप्रतिम सुंदर चेंडू. बेहतरीन गोलंदाजी. फिर से एक बार शॉर्ट पे चेंडू से मिड के क्षेत्र में जगह बनाकर मारने का मंसूबा. बेहतरीन फटका हसनैन का. तब तक 1 धाव पूरी की है और ये एक्स्ट्रा के स्वरूप में आती हुई दूसरी धाव. काफी बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही फलंदाजों के बीच में. फिर से एक बार बेहतरीन चेंडू. मगर ये क्या हो रहा है इस मैदान पर. मारना कहीं चाहते थे और गेंद लगी कहा और तब तक बॉल फील्ड हुए. तब तक 2 धावा पूर्ण केल्या आता दोन्ही फलंदाजांनी. पुढचा चेंडू अंपायरला क्रॉस करताना सुरेख फटका मिळवच्या क्षेत्रात. बघूयात हा झेल होईल काय. बराच काळ हवेत कुंफू पांड्यासारखी डाय मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर वाढती धावसंख्या. क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को बादल क्या रोकेंगे. ये तो है तपती ज्वाला.